आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते आत्मा मॅम. नमस्ते मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. सर्व युट्यूबच्या सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. युट्यूबला व्हिडिओ बघत असलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारच आहे. ही ऊर्जा त्या नकारात्मक विचारांना काढूनच टाकणार आहे, माझा पूर्ण विश्वास आहे. कारण आम्ही जे अनुभवलं आहे तेच तुम्हाला सांगत आहे. जो अनुभव आम्ही घेतला आहे, जो विश्वास आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे, कोणामुळे? ऊर्जेमुळे. कसा? तर वापरामुळे. ऊर्जेचा वापर केला आणि आम्ही आमच्या आयुष्यातील नकारात्मक विचारांना काढून टाकलेला आहे. आणि हो, त्याच विश्वासाने तुम्हाला सांगते आहे की त्या नकारात्मक विचारांना तुम्ही सुद्धा कट करणार आणि तेथे क्रिएट होणार सकारात्मकता, आनंद, प्रेम, आरोग्य, संपन्नता, भरभराट. सर्व सन्माननीय सदस्य जे नवीन आहेत त्यांनी मी टाईप करा, जेणेकरून मला कळेल की सेशन कशा प्रकारे जायचं आहे. नवीन सदस्यांसाठी अगदी सुरुवातीपासून सेशन घ्यायचं असतं. आजचा विषय मात्र मी थोडा मोठा निवडलेला आहे, त्यामुळे मला अधिक जास्त वेळ मिळाला पाहिजे. म्हणून दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा. माझा आवाज एकदम क्लिअर येत आहे ना? ओके, मी दिसत आहे ना तुम्हाला? हा. मध्ये जर फार काही अडचण आली तरच दुसरा वेगळा मेसेज टाका, नाहीतर मेसेज टाकू नका. म्हणजे ना एक लिंक लागलेली असते सेशनची, मध्ये मग थोडस हा तुम्ही म्हणसाल मॅम मग मध्ये डिस्टर्ब होते कसं, तर थोडस साहजिक आहे ना. वेगळ्या विषयाकडे लक्ष केलं की डोक्यात जे काही सुरू असतं ते दुसरीकडे जातं आणि आणि मग आपला वेगळा विषय सुरू होतो. असं होतं. तो विषय पूर्ण व्हावा या दृष्टीने मध्ये दुसराच कुठलाही मेसेज टाकू नका. जर खरोखर तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की टाका. त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा या ब्रह्मांडाच्या साक्षीने मी पुरेपूर प्रयत्न करणार. हे ब्रह्मांड नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या ऊर्जेसह माझ्याकडून तेच वधवून घेणार ज्याची या अनेक सदस्यांना गरज आहे. आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे ते हे ब्रह्मांड माझ्याकडून वधवून घेवत असे मी प्रार्थना करते. आणि अगोदरच खूप धन्यवाद मानते की आजचं सेशन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या, या दिव्य ऊर्जेच्या कृपेने माझे गुरु, सद्गुरु, सर्व साधू संत महात्मे यांच्या आशीर्वादाने ऊर्जेसह खूप छान झालेला आहे. आजच्या सेशन मधून अनेकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणण्यासाठी पण माध्यम झालेलो आहे. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडे आणि या व्हिडिओकडे अनेक प्युअर सोल आकर्षित झालेले आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये आता ती वेळ आलेली आहे बदल घडून येण्याची. जेव्हा केव्हा तुमच्याकडे हा व्हिडिओ पोहोचला त्याच क्षणी विचार करा की हो, माझ्यासाठी हा लागू होत आहे का, आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये दिव्य ऊर्जेला आमंत्रित करा आणि करा करा सुरुवात थोडेसे डोळे बंद करून बसण्याची, स्वतःला अंतर्मुख करण्याची, स्वतःच्याच ऊर्जेसोबत स्वतःला जोडण्याची. काय? स्वतःच्या ऊर्जेसोबत? हो, मग काय तर. हेच तर शिकवत आहे, हेच तर सांगत आहे ओरडून ओरडून की स्वतःच्याच ऊर्जेसोबत एकरूप व्हायचं आहे. मी ज्या ऊर्जेमुळे माझं आज अस्तित्व आहे, मी जिवंत आहे, मी जगत आहे, तीच ही दिव्य ऊर्जा, तोच हा प्रकाश, तोच माझ्या आतमध्ये सुरू असलेला प्राणशक्ती, ही प्राणशक्ती मी या ब्रह्मांडाकडून घेत असते. आणि ही घेत असलेली प्राणशक्ती मी आज जेवढ्या प्रमाणात घेत आहे त्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात घ्यायची आहे, जाणीवपूर्वक घ्यायची आहे. आणि ती घेतलेली, ती शोषलेली प्राणशक्ती, प्राण ऊर्जा माझ्या शारीरिक समस्या दूर करण्यासाठी, माझं आरोग्य संपन्न मला करण्यासाठी मला वापरायची आहे. हीच ऊर्जा माझ्या मनशांतीसाठी, त्या नकारात्मक विचारांना डोष आणि सकारात्मक विचारांना माझ्या आयुष्यामध्ये आणून माझ्या या आयुष्यातील प्रत्येक
प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक तासाचं, मिनिटाचं आणि सेकंदाचं मला सोनं करता आलं पाहिजे. मला त्या जगण्यातला आनंद घेता आला पाहिजे. त्या सगळ्या कचऱ्याला जो माझ्या डोक्यात दिवसभर सुरू राहतो, हे असं ते तसं ते तसं ते तसं. मला विशेष हा विषयच आलेला आहे. मला या आठवड्यात काय झालं काय माहिती, जे सदस्य हजर असतील तर त्यांच्यासाठी खूपच छान. 4-5 मेसेज आहेत. मग नकारात्मक विचारांमधून कसं बाहेर निघायचं, निगेटिव्हिटी माझ्या मागे आहे का, निगेटिव्ह विचारांमधून कसं बाहेर निघायचं. निगेटिव्ह विचार आम्हाला हा त्रास देतात. निगेटिव्ह तेच म्हटलं, कुठेतरी तो संकेत आहे ब्रह्मांडाचा. मंजुश्री, तुला पुन्हा या विषयावर चर्चा करायची आहे आणि ही चर्चा मात्र आजची थोडी सखोल असणार आहे. तेच तुम्हाला सांगत होती. काय तर फक्त नकारात्मक विचारच नव्हे, तर भीती असू दे किंवा आणखी काही असू दे, जे कचरा जमा केलाय ते कचरा बाहेर फेकून देऊया आणि सकारात्मकता माझ्या आयुष्यामध्ये आणणारी ही ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा जी ब्रह्मांडाकडून मी घेत आहे, जो प्राणाची प्राणशक्ती मी या ब्रह्मांडाकडून घेत आहे, त्या प्राणाचं, त्या प्राणशक्तीचं मी ग्रहण करायचं. मी मोठ्या प्रमाणात ती शोषून घ्यायची आहे. ती शोषलेली ऊर्जा मला माझ्या शारीरिक आरोग्यासाठी, मानसिक स्वास्थ्यासाठी आणि चक्र बॅलन्स करून माझ्या आयुष्यातील प्रत्येक माझं टार्गेट, मला जे करायचं आहे ते त्यासाठी वापरण्यासाठी मला याचा उपयोग करायचा आहे. पण मला तुम्ही सगळे सांगा, तुम्ही नोट्स काढता की माझ्याकडे बघता? तुम्ही माझ्याकडे बघसाल तर मी सेशन घेणार, नाही तर मी तुम्हाला नोट्ससाठी नोट्सच तयार करून देणार. काय करू सांगा? नोट्स पाहिजेत की सेशन पाहिजे? सेशन. हा, मग सेशन पाहिजे, माझ्याकडे बघा. तुम्ही लिहत बसता सगळेजण, म्हणजे ना मग मी किती काय काय विचार करू. तुम्ही नंतर लिहा, ओके? तुम्ही कोणीच लिहू नका प्लीज, माझ्याकडे बघा. तुम्ही माझ्याकडे बघलं की मला माझ्या डोक्यात एक आयडिया येते. आयडियाची कल्पना मला सुचते. हा, मी नेहमी सांगत असते, तुम्ही सगळेच ऊर्जा आहात माझ्यासाठी. तुम्ही सर्वजण माझ्यासाठी खूप खास आहात, म्हणून तुम्ही माझ्याकडेच बघा. माझ्याकडे बघाल तर मला समजते की माझं सेशन व्यवस्थित सुरू आहे. मी जे म्हणते ते तुम्हाला समजते आहे. शिवाय तुमची हालचाल मला सांगते की नेटवर्क व्यवस्थित आहे. नाहीतर मला असं वाटते की मी आता फक्त शाळेमधील शिक्षकांसारखं काहीतरी शिकवते आणि विद्यार्थी माझे ना कॉलेजमध्ये आपण होतो, सर सांगतात आपण बरोबर लिहून घेतो. असं करू नका. बघा, हे ब्रह्मांड आपल्याला सगळ्यांना भरभरून देत असतं. तर नक्कीच तुम्हाला नोट्स काढायला पुन्हा व्हिडिओ बघा. माझ्या युट्यूबला तेवढे तेवढे काय म्हणूया, परत व्ह्युअर्स मिळतील. हो ना. हा, आयडिया माझी चांगली वाटली तुम्हाला, कारण ना आपण सेशन घेतो असतो. लाईव्ह सेशन का घेतो, तर आपल्याला संवाद साधायचा आहे. ओके, आणि तुमच्यासोबत जर मी संवाद साधेल तर मला सुद्धा समजेल ना की मी बरोबर जात आहे की नाही. तर अगदी बाबा नोट्स काढल्या आणि त्यानुसार माझं सेशन जात आहे असं नसतं. तर तुमच्या हावभावावर, तुमच्या प्रतिसादावर माझं सेशन पुढे जात असतं. एवढं कायम सगळ्यांनी लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही म्हणजे पॉवर बँक. जसं मी सेशनला म्हणत असते ना, तुम्ही व्हिडिओ सुरू करा. तुम्हाला वाटते का की आता तुम्ही एखादा प्रॉब्लेम घेऊन बसलेला आहे, आता सेशनला बसताना तुम्ही एखादा निगेटिव्ह विचार घेऊन बसलेले आहात आणि तुम्हाला यामधून बाहेर निघायचं आहे, तर व्हिडिओ सुरू करा आणि माझ्यासोबत संभाषण साधा. 100% सांगते की हे ब्रह्मांड आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवणारा मार्ग आपल्याला सुचवणार आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा म्हणजे काय, आपल्याला ऊर्जात्मक पातळीवर, वैचारिक आणि आध्यात्मिक पातळीवर आपल्याला या सेशनला समजून घ्यायचं आहे. मला असं म्हणायचं आहे, आपण काय करूया माहित आहे काय, त्या नकारात्मक विचारांना विराम, स्टॉप, आणि ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडवूया. आपल्या सकारात्मकतेची, आपल्या पॉझिटिव्हिटीची लय
आपल्याला असंच पुढे जायचं आहे. त्या दिव्य ऊर्जेला, त्या दिव्य स्पर्शाला आपल्याला अनुभवायचं आहे. आज मला स्वतःला त्या दिव्य ऊर्जेसोबत जोडायचं आहे आणि माझ्या विचारांमध्ये सकारात्मकतेचं बीज पेरायचं आहे. ज्यांच्या मनामध्ये येत असतात ते विचार, जसे की नकारात्मक विचार कसे, अहो बाहेर गेले की बरोबर येतील का, उशीर झाला का, उशीर झाला असेल, स्वयंपाक करायला बसलो उरेलच का, खराबच होईल का. मला माहिती आहे तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही जे सांगता ना ते नाही आहे ती नकारात्मक विचार, त्यापेक्षा खूप मोठी पातळी आहे या विचारांची. हो ना, बघा सगळेजण कसे हसले तर. नक्कीच नक्कीच खूप मोठमोठी आहेत की जे घडतही नाही. हा मग आपल्या यामध्ये लिहिलेलं आहे ना, मन चिंती ते वैरी न चिंती. आपला वैरी पण आपल्याबद्दल जो विचार नाही करत ना, तो विचार हे मन करतं. आणि याच विचारांच्या साखळीमध्ये जर आपण जुडत राहिलो ना, तर कुठंतरी काय होतं हे यावर नाहीच बोलूया. आपल्याला सकारात्मकतेकडे जायचं आहे, म्हणून आपण त्याच सकारात्मकतेने पुढे जायचं. बरोबर ना? हो ना. नकारात्मक विचारांमुळे काय काय नुकसान होते मी सांगण्याची गरज आहे का तुम्हाला? कोणालाच नाही. नाही ना. सकारात्मक विचारांमुळे काय फायदा होते हे सगळ्यांना माहिती आहे. माहिती आहे सगळ्यांना. पण अधिक प्रॉब्लेम हा आहे की त्यांना थांबवायचं आहे आणि यांना घ्यायचं आहे. बरोबर. माझी पर्स भरलेली आहे. माझ्या पर्समध्ये नकारात्मक विचार माझ्या नाही, पण ठीक आहे आता उदाहरण म्हणून सांगते. हा नकारात्मक विचारांची जर एखाद्या व्यक्तीची पर्स भरलेली आहे, आहे की नाही, आणि जर त्याला सकारात्मक विचार घ्यायचे आहे तर काय करावं लागेल? पहिले हे काढून टाकावं लागेल ना, आहे की नाही? रिकामी करावं लागेल ना, तेव्हा दुसरे सकारात्मक घेता येतील की नाही? सरळ गणित आहे ना. नाही लक्षात आलं? प्रणिताच्या नाही लक्षात आलं. आलं आलं आलं. बस समजा आपल्या हातामध्ये काय आहे, ओके, आपल्या हातामध्ये आहे दुसरी एखादी वस्तू. एखादी वस्तू आहे तुझ्या हातामध्ये, ओके, आणि तुला तुझ्या समोर आले छान तुझ्या आवडीचे कॅडबरी, जे कुठले चॉकलेट्स तुला आवडतात ते घ्यायचे असतील तर काय करावं लागेल? हा पहिले हे सोडून द्यावं लागेल हातातलं आणि ते घ्यावं लागेल. म्हणजे जर सकारात्मक विचार माझ्या आयुष्यात आणायच्यात, माझ्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट करायची आहे, तर अगोदर मला काय टाकून द्यावं लागेल? बरोबर, ती निगेटिव्हिटी मला टाकून द्यावी लागेल. आणि हेच तर नाही जमत मॅडम. बरोबर ना. कारण तुम्ही मी आपण काही एवढं काही कोणी असं अज्ञानी नाहीये की मंजुश्री मॅडमनी सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणा आणि मग आम्हाला समजलं पॉझिटिव्हिटी आणणं गरजेचं आहे, असं कोणीच नाहीये. प्रत्येकाला माहितीये की माझ्या विचारांमध्ये पॉझिटिव्हिटी असावी. मी जो विचार करतो ना, मी जो विचार करते ना, तोच साक्षात व्हावा. मी छान स्वच्छंदी आनंदी प्रसन्न सकारात्मक ऊर्जावान आयुष्य जगावं हे प्रत्येकाला वाटते. खरं आहे की खोटं? आणि हे जगणं गरजेचं आहे ना, हे पण प्रत्येकाला माहित आहे. माहिती आहे ना, सगळ्यांना माहिती आहे. फक्त प्रॉब्लेम काय आहे, ते भरलेलं गाठोडं जे आहे ते गाठोडं दुसरं काही घेऊ देत नाही आपल्याला. मी जे ओझं घेऊन चालते आहे विचारांचं, ते ओझं मला दुसरं काही स्वीकारू देत नाही आहे. कारण माझे हात भरलेले आहेत. हे भरलेलं मला टाकून द्यावं लागेल, तेव्हा मला इथं सकारात्मक घेता येणार आहे. आणि हे कुठं आहे, खरंच पर्स भरलेली आहे का आपली? नाही, समजण्यासाठी सांगितलं आहे. तर आपल्याला आपल्या विचारांप्रती जागृत व्हावं लागेल आणि त्या एका एका विचाराला काढून टाकावं लागेल आणि तिथे सकारात्मकता क्रिएट करावं लागेल. ही प्रोसेस असते, ही हळूहळू होणारी प्रोसेस आहे.
आणि हे आपण दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर मात्र हे हळूहळू होणारी प्रोसेस कधी आठवडाभरामध्येच आपल्याला स्वतःमध्ये खूप सकारात्मक बदल दाखवते. पुढच्या 15 दिवसात तर विचारूच नका, आणि त्यानंतरच्या 15 दिवसामध्ये तर त्याही पेक्षा जास्त. आणि ग्रँड मास्टर झाल्यानंतर तर लोक दुसऱ्यांनाच मार्गदर्शन करायला लागतात, इतरांना हिलिंग देतात एकदम पॉवरफुली. हे नकारात्मक विचार आपल्या आयुष्याच्या सगळ्याच बाजूनी आपल्यावर परिणाम करत असतात. आपल्याला कुठेतरी आज संकल्प करायचा आहे की मी येणारा प्रत्येक दिवस नव्याने सुरू करत आहे. येणारा प्रत्येक नाही, आतापासून जो क्षण जगणार आहे ना, तो क्षण मी वेगळ्या विचारांनी निर्माण करणार आहे. मला आजच्या सेशन मधून काय घ्यायचं आहे, तर मला आजच्या सेशन मधून शांततेशी, मला माझ्या आतल्या शांततेशी आणि ब्रह्मांडाच्या दिव्य ऊर्जेशी एकरूप व्हायचं आहे. प्रत्येकाला हेच वाटते ना, की मला ती शांतता मिळावी. ते झोपायला गेल्यानंतर आहे ना, असं मनाला असं शांतता वाटली पाहिजे. कुठंतरी आयुष्यामध्ये प्रेम, माझ्या विचारांमध्ये एक सकारात्मकता, माझ्या आयुष्यात प्रेम, शांतता, मी जे काही करते ना, करत आहे ना, त्यामध्ये मला प्रेरणा मिळत राहावी, असं प्रत्येकाला वाटतं. बरोबर ना? मग त्यासाठी काय करावं लागते, तर नकारात्मकतेपासून दूर जावं लागते आणि सकारात्मकतेचं बीज मला माझ्या मनात पेरायचं आहे. हे कोण करणार? की जे बीज पेरल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये आनंद, समाधान, प्रकाश, प्रसन्नता, प्रेरणा, दया, माया, क्षमा भावना, इतरांकडून मिळणारं मला प्रेम आणि सन्मान मिळेल. ही पेरणी मला करावी लागेल. हे पेरणी केव्हा होणार, तर जेव्हा मी माझ्या विचारांवर काम करणार. आलं, उठलं सुटलं की विचारच का? अरे हो ना, जेव्हा आपण या दिव्य ऊर्जेसोबत जोडतो तेव्हा आपल्याला आपल्या विचारांच्या कंपनांना समजण्याची स्वतःमध्ये क्षमता निर्माण होते. जसं आपण एक पहिलं रेकीचं ध्यान करतो ना, पहिलं ध्यान, तेव्हा लक्षात येतं की माझे विचार हेच माझी ऊर्जा आहे. माझे विचार हीच माझी ऊर्जा आहे, माझी पॉवर आहे. कारण विचार म्हणजे काय, तर सूक्ष्म कंपन, व्हायब्रेशन्स. प्रत्येक विचार आपल्या मनामध्ये जेव्हा निर्माण होतो ना, तेव्हा तो काय करतो, तर या मेंदूच्या विद्युतीय संकेतांद्वारे आपण जे म्हणतो ना, ते ना व्हायब्रेशन्स निर्माण होतात. हे संकेत काय करतात, हे सूक्ष्म ऊर्जा आहेत आपले संकेत, जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात. म्हणजे काय, आपण जो विचार निर्माण करतो तो फक्त कल्पना नसतो, तर तो प्रत्यक्षात ऊर्जेने निर्माण केलेलं एक कंपन असते. जसं आपण विचार निर्माण करतो की मी आनंदी आहे, आनंदी आहे, असं म्हणत असताना कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं की नाही? येस. तोच नकारात्मक विचार करत असताना सुद्धा जे कंपन निर्माण होतं ना, ते ना आपल्या आभा मंडळाला संकुचित करणारं असतं. म्हणून तुम्ही जो विचार निर्माण करणार, मग तो मनातल्या मनात असू देत किंवा शाब्दिक असू देत, तो विचार एक ऊर्जा, एक कंपन निर्माण करत असतो आणि मग ते कंपन आपल्या भोवती फिरत असतात. मग त्या कंपनांचा, त्या ऊर्जेचा, त्या विचारांच्या ऊर्जेचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आजूबाजूच्या विश्वावर होतो, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींवर होतो, आपण जे अन्न शिजवतो त्यावर होतो. जेव्हा माणूस रागाच्या, भीतीच्या, चिंतेचे असे विचार करते ना, आज मी आजारांवर बोलत नाहीये, तुमच्या लक्षात आलं असेल कोणकोणते आजार होतात. अरे खूप वेळा सांगितलं, खूप सगळं जुने व्हिडिओ बघा. हा विचार केल्याने कुठला आजार होतो, तो विचार केल्याने कुठला आजार होतो, एवढं सांगते मी. असतील नसतील आठवडाभराचे आजार, जेवढ्या आजारांचं तुम्हाला नाव माहितीये, त्या त्या सगळे आजार आहे ना,
ते सगळे आजार तुम्ही निर्माण केलेल्या विचारांनीच तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. मग तो कोणताही सांगा. तुमच्या पायाला होत असलेले खुरप, तुम्हाला असलेला सोरायसिस, म्हणजे काय, त्वचा विकारापासून मानसिक विकारांपर्यंत, नखापासून केसांपर्यंत. हो, हे केस जातात ना काही लोकांचे, माझे नाही जात. त्यांच्यासाठी सुद्धा तेच सांगते. नखापासून म्हणजे फंगल इन्फेक्शन होते, तिथून पासून इथपर्यंत होणारे आजार, फक्त 10% आजार खरे आजार आहेत, जे अचानक होतात. कुठं अपघात होऊ दे, काही होऊ दे, काही होऊ दे, काही होऊ दे. पण 80% आजार जे आहे ते फक्त विचारांनी होतात. आणि व्हायरल इन्फेक्शन हे आहे, किंवा मग अचानक होणारा वातावरणातला बदल आहे, हे सगळे आजार कुठेतरी 10% आहेत. त्याला सुद्धा तुम्ही 80% स्वतःच्या 80% उपचार हिलिंगने स्वतःचा करू शकता. उरले 10%. 80% आजार या जगात असे आहेत की ते विचारांनी निर्माण होतात. म्हणून काय म्हणते मी बोलतच नाही आज त्या विषयावर, बोलायचंच नाही मला, कारण मला सेशन वेगळ्या पद्धतीने आणि पुढे न्यायचं आहे. जेव्हा राग, चिंता, भीती ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये येतात ना, तेव्हा शरीरामध्ये एक कोर्टिसोल, तो हार्मोन्स आहे, कशाचा, स्ट्रेस हार्मोन्स आहे, तो वाढतो आणि आपल्या ऊर्जेचा स्तर खाली होतो. म्हणजे काय, तर आपली इम्युनिटी पॉवर, आपल्या शरीरामधील पॉवर, क्षमता ही कमी होते. जेव्हा तुम्हाला तो सगळा ताण येतो ना, तेव्हा तुम्हाला असं वाटते की आपण आजारी आहे. मग सकाळी उठावंच नाही वाटत, झोपून राहावं असं वाटते. कोणाकोणाला वाटते सकाळी उठावंच नाही, झोपूनच राहायचंय मला. सकाळ नाही, मग सुरू होतो आमचा दिवस 10 वाजता, 12 वाजता होतो ना बऱ्याच जणांचा. खूप उशिरा सुरू होतो. सकाळी सकाळी काही सांगू नका मॅडम. का नाही सांगू सकाळी सकाळी? कारण तुमचं शरीर तुम्हाला काय देत आहे, तुम्ही तुमच्या विचारांवर कसं काम करत आहे, विचारा स्वतःला. मला काय करायला हवं, मी काय करायला नको आहे, सांगा स्वतःला. हो ना? हा, हे सगळं आपल्या विचारांनी आपण निर्माण केलं आहे. अर्ध्या लोकांनी व्हिडिओ बंद केलेला आहे. अरे 50%, अरे चला करा सुरू, काही हरकत नाही, करा सुरू, मोठ्या प्रेमाने सुरू करा. जसे आपण विचार क्रिएट करतो तसे या ब्रह्मांडामध्ये त्याचे कंपन निर्माण होतात. विचार आपले या ब्रह्मांडात तेच व्हायब्रेशन पाठवत असतात. आपण रेकी म्हणूया, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणूया, क्वांटम हिलिंग म्हणूया, किंवा आपण आपल्या भगवंताची करत असलेली प्रार्थना. बघा, आपण घरी बसलेलो असतो, बरोबर आहे की नाही, आणि आपल्या देवासमोर बसतो आणि काय म्हणतो, आपल्या मुलांसाठी प्रार्थना करतो, करतो ना. म्हणजे काय करतो, तर म्हणजे आपण या ब्रह्मांडामध्ये एक कंपन पाठवत असतो, एक वाक्य पाठवत असतो, एक शब्द पाठवत असतो की माझी मुलं बाहेर गेलेले आहेत, ते सुरक्षित आहेत. अगदी विदेशामध्ये आपले मुलं आहेत, पण आपण इथून प्रार्थना करतो ना. आपण शिवजीच्या मंदिरात जातो, आपण विहार मध्ये जातो, आपण आपल्या शक्तीपीठावर जातो, जो जेथे जेथे स्वतःला मानतो, बरोबर. किंवा कोणी घरूनच प्रार्थना करते. रोज मंदिरात जाणं होते का? नाही. आपण पूजा करतो, आणि काय तर पूजा करून आपण स्वतःचा ऑरा छान करतो, आणि आणि आपण त्या भगवंतासमोर बसतो, म्हणजे कुठेतरी त्या पवित्र जागेवर बसतो, छान ऊर्जावान, आणि तिथे प्रार्थना करतो. काय, जे आपल्याला हवं आहे ते. म्हणजे आपण काय करतो, तर आपण ते कंपन या ब्रह्मांडामध्ये निर्माण करतो, जे आपल्याला हवं आहे. तेच सांगते आहे. मग जर काय ती प्रार्थना आपली पूर्ण होऊ शकते, समजलं तुम्हाला, तर केलेला तो नकारात्मक विचारही तुमचा तथास्तु नाही का होणार? होणारच. मग आपण काय म्हणतो,
माझ्या आयुष्यामध्ये असंच घडत राहतं, तसंच घडत राहतं. का घडत राहतं? तुम्ही केलेला विचार. म्हणून आज विचारांवर काम करायचं आहे. म्हणून आज बदलायचे आहेत काय? मला सगळेजण दिसत आहात तुम्ही. कोण काय काय करत आहे. हा, काय? तर विचार. जो विचार मी क्रिएट करणार, जो विचार मी करणार, तशीच ऊर्जा माझ्याकडे परत येणार आहे. म्हणून मला पेरणी योग्य करणं शिकायचं आहे. जे लोक नेहमी नेहमी नकारात्मक विचार करतात, त्या लोकांचा ऑरा हा त्या ऑराची एनर्जी ना लूज होते, ज्याला आपण म्हणूया मंद होते. आपलं आभा मंडळ नकारात्मक ऊर्जांनी भारित होतो. बघा ना तुम्ही, आताच मी छान म्हटलं आहे, मी जेव्हा मस्त म्हणत होती, आनंदाच्या लहरी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करायचे आहेत. मी पॉझिटिव्ह वाक्य बोलली, तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव छान झाले. मी आता त्या नकारात्मक विचारांबद्दल बोलत होती, तेव्हा लगेच तुमचे हावभाव, म्हणजेच काय, तर आपण सेशन मध्ये नक्कीच शिकूया ऑरा काय असतो, ऑरा क्लीन कसा करतात, ऑरा क्लीन केल्यानंतर त्याला एनर्जी कशी देतात, सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहे. प्रत्येक चक्र क्लीन कसं केलं जातं, त्या प्रत्येक चक्रामधून नकारात्मक भावना कशा रिमूव्ह केल्या जातात. आणि मी ह्या अनेक सगळ्या टेक्निक मेडिटेशन स्वरूपातच तयार केलेल्या आहेत. तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही. व्हिडिओ लावा, बसा, सगळ्या गोष्टी आपोआप होतात तुमच्या बरोबर. असं तयार केलेलं आहे. त्या ब्रह्मांडाने जे सुचवलं ते केलं. आणि प्रत्येक दिवशी नवीन निर्मिती करण्याकडे माझा कल असतो. मी प्रत्येक दिवशी पुन्हा नवं काहीतरी घेण्याचा, पुन्हा या ब्रह्मांडाच्या सोबत जोडून नवं काहीतरी आपल्या सर्व सदस्यांच्या दालनात टाकण्याचा प्रयत्न करत असते. आणि ते ब्रह्मांड मला प्रत्येक वेळी तथास्तु म्हणत असते. आणि आज जर जर विचार केला ना, तर सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, आता जो आकडा आहे ना खाली, जेवढे पार्टिसिपेंट हजर आहेत, तेवढे त्याच्या वर आपले मेडिटेशन तयार आहेत. एवढे मेडिटेशन आपले आहेत. आणि त्यापैकी सर्वच म्हणूया, कुठलंच मेडिटेशन असं नाहीये आपलं की जे आपण रेकॉर्डेड केलेलं आहे. प्रत्येक मेडिटेशन आपलं लाईव्ह घेतलेलं आहे. त्या ब्रह्मांडाची हीच कृपा आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. त्या प्रत्येक शब्दामधून आपलं प्युरिफिकेशन होत जातं. आपण त्या नकारात्मक विचारांना आणि सकारात्मक विचार ऍब्झॉर्ब करत जातो, ती ऊर्जा. असे ते सगळे मेडिटेशन जे आपलं आभा मंडळ, आपले विचार, आपलं मन, आपला सोल प्युअर करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. अशीच ही ब्रह्मांडीय ऊर्जा. ऊर्जेबद्दल किती बोलावं, किती किती बोलावं. जेव्हा ऑरा नकारात्मक विचारांनी ग्रासलेला असतो, तेव्हा चक्रांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. जसं एखाद्या दिवशी आपण सकाळी उठलो आणि विचार करतो की आज काही बरं होणार नाही, त्या दिवशी आपलं मन, आपलं मेंदू, आपली ऊर्जा सर्व नकारात्मक लयीमध्ये कार्य करायला लागते. पण जर का आपण उठलो आणि सेल्फ लव्ह, मी जेव्हा पहिल्याच डिग्रीमध्ये शिकवते, काय स्वतःवर प्रेम करा, सेल्फ लव्ह. हो, सेल्फ लव्हचा स्पेशल कोर्स असतो, 5-7 हजार रुपये फी असते. पण आपण मात्र पहिल्या डिग्रीमध्ये सेल्फ लव्ह शिकवतो. नक्कीच आयुष्यामध्ये बदल होतो. आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही जे एक वाक्य बोलता स्वतःसोबत, एक, तिथून आयुष्याला जी सुरुवात होते ना, ती अशी होते की तुम्ही म्हणणार तेच युनिव्हर्स तुमच्या बरोबर घडवायला सुरुवात करते. तुम्ही जे बोलणार तेच दिवसभर होते. सकाळचं ते एक वाक्य तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, प्रसन्नता, स्वतःवरचं प्रेम, सकारात्मकता क्रिएट करत असते. काय काय सांगावं ऊर्जेबद्दल. हो, म्हणून तर म्हणते, एक मेडिटेशन करून बघा. एक पहिल्या मेडिटेशन पासून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर बदल नाही जाणवला ना,
तर मग म्हणा, आज मी सगळ्यांना सांगते, नकारात्मक विचार येत आहेत. जर या नकारात्मक विचारांपासून तुम्हाला या विचार येणारच नाही असं नाही, पण या नकारात्मक विचारांचे परिणाम जर तुम्हाला नष्ट करायचे असतील आणि या नकारात्मक विचारांची संख्या कमी करून हळूहळू जर पुढे जायचं असेल तर घ्या चॅलेंज. या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुळा. नवीन बॅच सुरू झालेली आहे. तुम्हाला लाईव्ह सेशन मध्ये सांगते, आज तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडामोड आहे, जो काही प्रश्न आहे, लक्षात ठेवा मी काय सांगते आहे. ओके, या प्रश्न, आज जो प्रश्न आहे त्याची आजची जी तीव्रता आहे ना, ती जर पुढच्या 40 दिवसामध्ये कमी झाली नाही आणि तुमच्या पुढच्या 40 दिवसामध्ये जर काय तुम्ही स्वतःमध्ये अनुभव घेतला नाही ना, की मॅडम जो प्रश्न त्या दिवशी वाटत होता तो आज प्रश्न नाही आहे, आज त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. मी असं नाही म्हणत की प्रत्येक प्रश्न सॉल्व्हच होणार आहे, पण मॅडम मला मार्ग मिळत आहे, मी त्या दृष्टिकोनातून पुढे निघत आहे, असं जर तुमचं आयुष्य बदलायला लागलं नाही ना, फक्त मी तर बदलायला लागलंच नाही म्हणत, तर 40 दिवसात कित्येक लोकांचे आयुष्य बदलले आहेत. मी म्हणते की जर का 40 दिवसामध्ये तुमच्यामध्ये सकारात्मकता आली नाही ना, तर तुम्ही जेवढी फी भरली ना ती वापस देईल तुम्हाला. लाईव्ह मध्ये सांगते, मी लाईव्ह मध्ये सांगते. याचा अर्थ अहंकार नाही, तर या ब्रह्मांडावर माझा असलेला विश्वास आहे. या ब्रह्मांडाने मला आतापर्यंत जे दिलं आहे आणि मी जी खरोखर मेहनत तुमच्या सोबत करत असते ना, प्रत्येक दिवशी तुम्ही केलं का मेडिटेशन? नाही केलं का? का नाही केलं? काय प्रश्न आहे? जे लाईव्ह सेशन आणि जो मी माझ्या आयुष्यामधला प्रामाणिकपणे वेळ आणि जे काही देत असते ना, त्याची ती किंमत असते. आणि ब्रह्मांड माझ्या प्रत्येक गोष्टीला त्यासाठीच तथास्तु म्हणते, कारण माझा प्रयत्न त्या प्रकारे असतो. त्या प्रत्येक सोल जो युनिव्हर्स सोबत जुडलेला आहे त्याच्या आयुष्यामध्ये आनंद आणावा, याचसाठी या ब्रह्मांडाने मला निवडलं आहे आणि मला ते काम प्रामाणिकपणे करायचं असतं आणि मी ते करते. आणि जर नसेल करत तर तुम्ही माझ्याकडून करून घेता, आहे ना? जर काय कुठेही प्रॉब्लेम आला तर कितीही वाजता फोन करता, रात्री 2 वाजता का होईना तुम्ही मला उठून बसवता, मॅडम उठा, रेकी द्या. जो तुम्ही माझ्यावर हक्क दाखवता याचा अर्थ काय, तर ते आपण परिवार म्हणून पुढे जात असतो. तेथे तुम्ही आणि मी राहत नाही. हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जोडल्यानंतर आपण होतो आणि तुम्ही या परिवाराचा भाग होता. आणि जेव्हा आपण परिवार म्हणून एकमेकांच्या सोबत जातो तेव्हा आपण एकमेकांना सहजतेने पुढे नेण्यासाठी हात धरून घेत असतो. आणि हो, जसं तुम्ही मी आपण या युनिव्हर्स सोबत जुडतो ना, आपल्या आयुष्यामध्ये तो बदल व्हायला लागतो. तुम्ही घेण्याऐवजी देणारे होता एका वेळेवर. इथं ऊर्जेसोबत जसं आपण जोडतो ना, तेथे विचार ऊर्जा छान प्रकारे कार्य करायला लागते. जसं ऊर्जेसोबत जोडतो, येथे इंटेन्शन्स खूप महत्वाचे असतात. आपण ज्या विचारामधून एनर्जी पाठवतो तीच ऊर्जा त्या समोरच्याला मिळते. आणि प्रत्येक हिलर नेहमीच प्युअर, पॉझिटिव्ह, डिव्हाइन थॉट्स पाठवत असते. म्हणजेच काय, तर विचारांच्या शक्तीवर काम केलं जातं. विचार ही एक शक्ती आहे. शक्ती म्हणजेच ऊर्जा आहे आणि ऊर्जा म्हणजे काय, तर ब्रह्मांडाशी तुमचं जुडलेलं ते डायरेक्टचं नातं. म्हणून आज आपल्याला आपल्या विचारांवर कार्य करायचं आहे, विचार बदलायचे आहेत आणि आयुष्य बदलायला सुरुवात करायची आहे. या ब्रह्मांडामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट ही ऊर्जा स्वरूपामध्ये आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्यक्षात व्हायब्रेशन्स असतात. ऊर्जा त्या प्रत्येक वस्तूच्या, गोष्टीच्या रूपामध्ये अस्तित्वात असते. आपलं शरीर, आपलं मन, आपल्या भावना ह्या सगळ्या काही एक फ्रिक्वेन्सीवर काम करत असतात. तरंग लहरी आहेत. ह्या तरंग लहरी आपल्याला छान करायच्या आहेत.
उत्कृष्ट तरंग लहरी आपल्याला पाठवायच्या आहेत, स्वतःसाठी सुद्धा आणि इतरांसाठी सुद्धा. आपले वेद, उपनिषद, आपले भागवत गीता जे काही आहे त्या सर्वांनी सांगितलेलं आहे काय, की सर्व काही ब्रह्म आहे. या जगात जे काही आहे ना ते सर्व या ब्रह्मांडाचं स्वरूप आहे, म्हणजेच दिव्य ऊर्जा आहे. आणि तेच आपल्याला ओळखायचं आहे. आणि जसं संगीतामध्ये लहर आहे, तशी आपल्या शब्दांमध्ये लहर आहे, तसं प्रत्येक वस्तूच्या कंपनांमध्ये लहर आहे. आणि ही लहर आपल्याला पॉझिटिव्ह क्रिएट करायची आहे. ही युनिव्हर्सल एनर्जी आहे, ज्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. ही आपल्याला या ब्रह्मांडाची जी ऊर्जा आहे, ही जी डिव्हाइन एनर्जी आहे, हिचा योग्य उपयोग आपल्या आयुष्यात करायचा आहे. हा योग्य उपयोग कसा करायचा, आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या भावनांवर आपण नियंत्रण कसं करायचं आणि ऊर्जेकडून मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे योग्य निर्णय घेऊन आपली आर्थिक, सामाजिक, बौद्धिक क्षमता वाढवायची आहे, हे आपल्याला ऊर्जेसोबत जुडल्यानंतर कळतं. आणि ऊर्जेसोबत जुडलं म्हणजे काय, तर आपलं शरीर, मन, भावना, आर्थिकता यावर आपलं नियंत्रण येतं. आपण आपल्याच ऊर्जेनी, आपल्याच विचारांनी त्या ऊर्जेला चालना देतो, जे माझं आयुष्य छान घडवणार आहे, सकारात्मक घडवणार आहे. म्हणजे काय, तर मीच या ऊर्जेचा सोर्स आहे, मीच या ब्रह्मांडाचं खरं रूप आहे. आणि माझ्या प्रत्येक विचारामधून मला या ब्रह्मांडासोबत संवाद साधायचा आहे. आणि मी जो संवाद साधणार आहे तशीच ऊर्जा मला मिळणार आहे. केवढं मोठं सांगता मॅडम, एवढं मोठं कुठं डोक्यात जात आहे, कशाला तुमच्या डोक्यात घ्यायची गरज आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडा, स्वतःच्या विचारांवर काम करा. आणि आम्ही जे करतोय फक्त साध्या सोप्या भाषेमध्ये बसा, ऊर्जेसोबत जोडा, डोळे बंद करून बसा, शब्द ऐका, दुसरं काहीच करायचं नाही आहे. आणि तुमचे विचार घडवा, तुमचं भविष्य घडवा. जर भविष्य उज्ज्वल घडवायचं असेल तर आपल्या विचारांवर काम करावं लागेल, भावनांवर काम करावं लागेल, आपली योग्य कृती घ्यावी लागेल, आपल्या सवयी बदलाव्या लागतील, आपला स्वभाव बदलावा लागेल. आणि त्यानुसार आपलं नशीब घडणार आहे. माझ्यासोबत असंच होते, असंच होते, असंच होते, हे काय खरंय, ते काय खरंय, मी अपयशीच आहे, माझं काही खरंच नाही, हे काही तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला पुढे ते काही नेणार नाही. तुमच्या संवादामध्ये, तुमच्या कृतीमध्ये तुम्हाला बदल घडवावा लागेल. आणि हे कोण घडवणार आहे? जसं तुम्ही पहिलं मेडिटेशन करसाल, त्या पहिल्या मेडिटेशन पासून तुम्हाला कळणार आहे की तुमच्यामध्ये काय सामर्थ्य आहे. तुमच्यामधलं सामर्थ्य, तुमचा विचार बदलण्याचं सामर्थ्य सुद्धा तुमच्यामध्येच आहे. आणि तुमचा विचार कसं तुमचं जीवन बदलतं, ती सकारात्मक ऊर्जा कसं तुमचं भविष्य उजळवून काढतं ना, तुम्ही अनुभव घेणार. न्यूरोसायन्स सुद्धा हेच म्हणतं की ज्या गोष्टीवर तुम्ही वारंवार विचार करता ना, तेच तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहतो. तो नॅचरल पाथवे तुमच्या आयुष्याचा होतो. आपल्या आयुष्याचा नॅचरल पाथवे आपल्याला सुंदर करायचा आहे. आपल्याकडे रोज यश आकर्षित करायचं आहे, प्रेम आकर्षित करायचं आहे. मला जे हवं आहे, सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, या ब्रह्मांडाची भरभरून ऊर्जा माझ्या स्वतःला, माझ्या कुटुंबाला सुरक्षितता मला प्रदान करायची आहे. हे सर्व सामर्थ्य माझ्याच विचारांमध्ये आहे. फक्त मला काय करायचं आहे, तर माझ्या मेंदूमध्ये जे येणारे विचार आहेत ना, यावर योग्य कार्य करायचं आहे. मग ज्या विचारांनी माझी सर्जनशील ऊर्जा तयार होणार आहे, ते विचार तुम्हाला क्रिएट करायचे आहेत. ते जे जमा केलेलं गाठोड आहे नको ते विचारांचं, ते बाहेर ठेवायचं आहे. नक्कीच. आपलं मन म्हणजे काय, तर या ब्रह्मांडाशी जोडलेला ऊर्जेचा संचय आहे, ज्यामुळे माझं भविष्य घडणार आहे. मी जसा विचार करणार आहे तशी दिशा
जसा विचार तशी दिशा आणि जशी दिशा तसं आयुष्य. म्हणून विचारांचं बीज योग्य तुम्हाला पेरायचं आहे तर या जुडा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत. आयुष्य घडवा. त्या शुद्ध सकारात्मक विचारांना आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करा. आपले विचार शुद्ध सकारात्मक असतील तर ते अधिक चांगल्या ऊर्जेचे वाहक ठरतील आणि ऊर्जेसोबत जोडल्यानंतर विशेष तुम्हाला सिम्बॉल मिळतात. हे सिम्बॉल तुमचे विचारांची शक्ती आणि तुमचे चक्र अधिक प्रभावीपणे स्वच्छ करण्यासाठी, ऍक्टिव्ह करण्यासाठी आणि कायम सक्रिय ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करतात. जे आपण ध्यान धारणा करत होतो ते ध्यान आपलं अधिक जास्त प्रभावी करण्यासाठी हे सिम्बॉल येथे तुम्हाला खूप मदत करतात. तुमच्या प्रत्येक विचारांमधून निर्माण होणारं कंपन तुमचं सकारात्मक आयुष्य आणि भविष्य घडवत जाणार आणि ते अधिक प्रभावीपणे होणार, कारण तुम्ही दिव्य ऊर्जेसोबत जोडून एका विशिष्ट पद्धतीने, एका विशिष्ट लयीने तुम्ही ऊर्जा क्रिएट करणार. आतापर्यंत तुमचे विचार जे घडणारी लॅकिंग आपण म्हणतो, घडणारी एनर्जी निर्माण करत होते, तुमची ऊर्जा जी वायफळ खर्च होत होती, जी तुमच्या विचारांना तुम्हाला दुर्बल करत होती, ते निघून जाणार आहे. त्या नकारात्मक विचार केवळ मन, शरीर, भावना आणि भविष्यासाठी जो निचरा निर्माण करत होते ना, ते नाही होणार, नाही होणार. आता काय होणार तर आता सकारात्मकता क्रिएट होणार. जे आपल्या ऊर्जा शक्तीला छिद्र पडलेली होती ना, जसं आपल्या बँकेतला पैसा कधी कधी निघतच राहतो, खर्च 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 एक दिवस संपून जातो. ते नकारात्मक विचार आपली ऊर्जा संपवून टाकतात, आयुष्यालाच संपवतात. अनेक वेळा पॉझिटिव्हिटी दिसतच नाही. का असं होणारच नाही. जर तुम्ही ऊर्जेसोबत जोडलात, तुम्ही कुठल्याही टप्प्यावर असा, जेव्हा या दिव्य ऊर्जेसोबत आपण जोडतो ना, तेव्हा या आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्या कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड आणि न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग ज्याला आपण म्हणत असतो, त्यानुसार आपल्या माइंडसाठी असा उपयोग होतो ना, आपल्या आतील लहरी बदलतात. अशी ही रेखी ऊर्जा का विज्ञान आहे, मानसशास्त्र आहे, अध्यात्मशास्त्र आहे आणि तुमच्या विचारांवर काम करून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता घडवायची आहे. असं हे काम करणं. नक्कीच मला असं वाटते की तुम्हाला या ऊर्जेमुळे निर्माण झालेले सगळ्या नकारात्मकता कट होऊन तेथे आता सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार म्हणजे उभार देणारी ऊर्जा, आपल्या आयुष्याला उभार आणणारी ऊर्जेसोबत आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे. आपल्याला स्वतःशी, इतरांशी आणि या ब्रह्मांडाशी सहजतेने जोडणारी ही ऊर्जा. किती बोलावं ऊर्जेबद्दल, किती बोलावं. माझं मन, माझ्या भावना, माझं शरीर, माझी ऊर्जा उच्च पातळीवर नेण्यासाठी मला मदत करणार कोण तर फक्त ते ध्यान. किती थोडस दिवसामधलं एवढंस. काय बदल होणार? स्वतःची रोग प्रतिकार क्षमता वाढणार, विचारांची स्पष्टता येणार, तुमच्या निर्णय क्षमता सुधारणार, तुमचा बेस पक्का होणार, तुम्ही प्रसन्न असणार, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक लोकांना आनंददायी वातावरण वाटणार. तुमच्या आजूबाजूला आल्यानंतर त्यांना वाटेल हो, काहीतरी ऊर्जा यांच्याकडे आहे. आणि हीच सकारात्मक ऊर्जा आपल्याला विचारांमधून निर्माण करायची आहे. तुम्ही कुठल्याही परीक्षेला सामोरे जात असताना तुम्ही हा विचार करणार की मी या परीक्षेला सहजपणे पुढे जाऊ शकत आहे. जसं एखादी व्यक्ती म्हणते माझं एखादा प्रॉब्लेम आला, बापरे आता काही खरं नाही. दुसरा म्हणतो मला जमेल तेवढं मी काहीतरी करेल. पण जेव्हा तुम्ही ऊर्जेसोबत जोडलेले असता तेव्हा तुम्ही काय म्हणणार? अरे काळजी करू नको, ब्रह्मांड मला मदत करणार आहे. या सगळ्या प्रश्नामधून मी असा बाहेर निघणार आहे. मी उदाहरण होणार आहे की या प्रश्नाला मी सुद्धा सोडवलं, मग तो प्रश्न केवढाही असू देत. म्हणजे काय तर ऊर्जेमध्ये बदल होणार. जो बदल सकारात्मक आहे, शांत आहे, केंद्रित आहे, स्वतःला आणि इतरांना उभारी देणार आहे.
असा तो असणार आहे. तुम्ही होणार आहे सकारात्मक ऊर्जेचा सोर्स. तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे प्रेम, आशा, सकारात्मकता. मी किती किती बोलू, मी बोलतच जात आहे आणि तुम्ही ऐकतच जात आहे. बस मी एवढं सांगणार आहे की तुमची ऊर्जा जर तुम्हाला उन्नतीच्या दिशेने वाहवत न्यायची आहे, तुमच्या विचारांमध्ये प्रेम, विश्वास निर्माण करायचा आहे, तर या ब्रह्मांडीय ऊर्जेला जोडा. मी जेवढे शब्द बोलली आहे ना, यातला एकही शब्द खोटा नाही. कारण मी बोलत असताना हे ब्रह्मांड संकेत देत आहे, मंजुश्री यांना यांना हे सांग. ज्याला आधाराची गरज आहे ना, त्याला आधार देणारे तुम्ही होणार. तुम्हीच असणार आधार देणारे. तुम्हीच असणार इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद फुलवणारे. एवढं तुम्ही करू शकता. जेव्हा तुम्ही ऊर्जेसोबत जुळता, तेव्हा ती सकारात्मकता, ती दिव्य ऊर्जा तुमच्या आतील अंतःप्रेरणेला उजाळा देणार आहे. तुम्हाला सांगणार आहे की तू इतरांच्या आयुष्यामधलं दुःख सुद्धा कमी करू शकतो. म्हणजे काय, तर आज आपण दुःखामध्ये आहे, वेदनेमध्ये आहे, नकारात्मक विचारांमध्ये आहे. हा नकारात्मक विचार, वेदना जे काही आहे हे कट. याऐवजी मी स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता क्रिएट करणार आणि स्वतः सोबतच इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख हरण करणारी ही ऊर्जा आहे. इतरांना सुद्धा तुम्ही ऊर्जा देऊन, आपलं मन, शरीर, भावना यामधून ऊर्जा देऊन आपण इतरांना सुद्धा आरोग्य संपन्न करण्याचा मार्ग मोकळा करू शकतो. किती किती बोलावं, किती किती बोलावं ऊर्जेबद्दल. जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे. तुमचा ऑरा स्ट्रॉंग होणार. तुमच्या आयुष्यामध्ये शांती, प्रेरणा, समाधान, सामंजस्य, श्रद्धा हे शब्द नाहीयेत बरं, फक्त ही ऊर्जा आहे. ही निर्माण होणार. शांतीची ऊर्जा, समाधानाची ऊर्जा, प्रेरणेची ऊर्जा, सद्गुणांची ऊर्जा, सामंजस्याची ऊर्जा, श्रद्धेची ऊर्जा ही निर्माण होणार. शब्द नका समजू याला. तुमच्यामध्ये असलेली ती हिलिंग ऊर्जा निर्माण होणार. हे कोण करणार? तुम्हीच करणार. कसं करणार? तर या ब्रह्मांडाकडून तुम्ही ऊर्जा घेणार आणि जेवढी ऊर्जा तुम्ही घेणार आहात ना, त्या ऊर्जेचा योग्य पद्धतीने वापर करणार. आता मी जे काही सांगितलं ते सगळं तुम्ही तुमच्या आयुष्यात घडवणार. काय करायचं आहे? फक्त ऊर्जेसोबत जोडायचं आहे. आणि या तुम्हाला जर ऊर्जेसोबत जोडायचं आहे, या ब्रह्मांडासोबत जोडायचं आहे, तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जोडा. मी आवर्जून सांगेल. कारण आम्ही येथे प्रयत्न करत असतो तुमच्या आयुष्यामध्ये तो सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी. आम्ही येथे प्रयत्न करत असतो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं ते मिळावं यासाठी. आम्ही येथे प्रयत्न करत असतो काय, तर ग्रुप एनर्जी देऊन. जर एखादी व्यक्ती फार अटकलेली आहे, ती ग्रुप एनर्जी देऊया. सगळे मिळून त्यांना बाहेर काढूया. एक व्यक्ती स्वतःला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो आहे, नाही निघत आहे, स्वतःची ताकद कमी पडते आहे, काळजी करू नका. येथे मोठा ग्रुप आहे, तो तुमच्यासाठी प्रार्थना करेल. नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि नक्कीच आज आहे त्यापेक्षा तुमचं आयुष्य बदलणार. एवढं मात्र नक्की सांगते. आनंदी आनंद सर्वीकडे. आज तुमचा सेल्फी घ्या, काढा फोटो आज. आणि पुढच्या 40 दिवसामध्ये जर तुम्ही तुमचा सेल्फी चेंज नाही केला ना, तर मग म्हणा. फक्त एवढं सांगते, असं नाही होणार की मॅडमनी सांगितलं आणि झालं. मॅडम जे सांगतात ते करावं लागेल. रोज स्वतःसाठी अर्धा तास द्यावा लागेल बरं. नाहीतर म्हणसाल मॅडमनी सांगितलं आणि झालं नाही. तर नक्कीच तुम्हाला पोस्टर दिसत आहे. मी एवढं सांगेल, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडा, आपलं आयुष्य बदला. वाटल्यास या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाका आणि ग्रुप लिंक येईल, तो ग्रुप जॉईन करा. डायरेक्ट फोन करू नका, फक्त व्हॉट्सअपला मेसेज टाका. आणि एवढं होऊन जर का तुम्ही ऊर्जेसोबत जोडून जर काय तुमच्यामध्ये बदल झाला नाही ना, तर समजून घ्या मग तुमच्या आयुष्यात कोणीच बदल घडवून आणू शकत नाही. मग कोणीच नाही. कारण माणूस ऊर्जेसोबत तेव्हा जुळतो जेव्हा सगळे प्रयत्न करून आलेला असतो. आणि मी तुम्हाला एवढं सांगते, या ब्रह्मांडाच्या विश्वासावर मी तुम्हाला सांगते, अशी वेळ तुमच्यावर येणारच नाही. ओके, आता मार्ग संपलेत असं होणारच नाही. उलट तुमच्यामध्ये खूप सुंदर बदल होणारही आहे आणि तुम्ही इतरांना प्रेरणा देणार. तुम्ही इतरांना शेअरिंग करणार की हो, तुम्ही सुद्धा जुडा, तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल घडणार आहे.
हे तुम्ही घडणार आहात, हा मी विश्वास देते. कोणीच असं आतापर्यंत मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जोडलेली एकही व्यक्ती अशी नाहीये की ती म्हणत नाहीये की माझ्या आयुष्यात बदल घडला नाही. एकही नाही. मी ब्रह्मांडाला खूप धन्यवाद मानते. खूप खूप धन्यवाद. अगदी निगेटिव्ह विचारच काय, तर त्या निगेटिव्ह विचारांसाठी सुरू असलेल्या गोळ्या सुद्धा कित्येक जणांच्या थांबल्या आहेत. थँक्यू म्हणते युनिव्हर्सला, दुसरं काहीच म्हणत नाही. काय म्हणणार. तर नक्कीच मी तुम्हाला बोलायला संधी देते. कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता, नाहीतर मग आपण शेअरिंग घेऊया. आज तुम्हाला किती दिवस झाले आहेत फक्त सेशनला जोडून? 1 महिना झालेला आहे. फक्त 3ऱ्या डिग्रीला प्रवेश केलेले सदस्य शेअरिंग करणार आहेत आज. फक्त आहे ना. हा, फक्त तेच. 2nd डिग्रीचे सदस्य बोला. धनश्री पाटील सगळ्यांना संधी देत आहे. काय बदल झालाय स्वतःमध्ये बेटा? ऊर्जेसोबत जुडलाय. तुमचा परिचय? हं. आवाज नाही येते धनश्री तुझा. आता बोल. येते मॅडम आवाज? आता आला बेटा. हा. नमस्कार, आत्मा नमस्ते. मी धनश्री पाटील, 2nd डिग्रीला आहे. ओव्हर थिंकिंग कमी झाले हं. आणि जुन्या गोष्टी आठवून त्रास व्हायचा, सारखं रडायला यायचं. हं. ते पूर्ण कमी झालं, म्हणजे रडणं बंदच झाले. नक्कीच. आणि जे होय, आणि हसायला लागले मी आता. खूप सुंदर. खूप सुंदर. खूप छान. तुझ्याकडून हे ऐकताना खूप छान वाटते आहे. एनर्जी लेवल वाढली बेटा? थोडी वाढले. नक्कीच. खूप छान. अजूनही बदल होणार, काळजी करू नका. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. माझी, हा बघा कसं हात वर आलाय. तर माझी श्रुती, हा अनम्यूट कर. नाही बाळा, आवाज नाही येते तुझा पण. मॅडम आवाज माझी नाही. कंबर दुखते ना, हा. ती पण हा. पूर्ण बंद झाली आहे. आणि डोळे दुखायचे ते पण जरा जराशे बंद झाले, कमी होत आहे. हं. आणि माझं फाईल्स होतं ते पण आता पूर्ण बंद झाले. खूप सुंदर. किती दिवस झाले बाळा आपल्याला जोडून? 25 दिवस पर्यंत, 25च्या बरोबर. वरती झाले. खूप सुंदर. खूप सुंदर. तुझी मम्मी पण तुझ्या सोबत आहे, ही सांगते हे खरं आहे का ते सांगा मला. मला वाटतोय तिच्यामध्ये थोडा बदल वाटतो. खूप छान. नक्कीच. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. थँक्यू म्हणा. थँक्यू म्हणा. सगळे प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत. नक्कीच होणार आहेत. कोण दिसतंय मला अधिक स्क्रीनवर? मला सापडत नाही आहेत. ओके, जानकी आहे का हजर? स्क्रीनवर, छोट्या छोट्या स्क्रीनवर मला दिसत नाहीयेत. हरकत नाही. जे दिसता, हा कोण आहे? हात वर करा ना मग. इलेक्ट्रिक हँडराईज दाखवा ना मला. 2nd डिग्रीचे सदस्य प्रतिभाताई. प्रतिभाताई. हं. हं. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी प्रतिभा. म्हणजे काही महिन्यापासून इथे लाळ नव्हती बनत समोरच्या भागाला, आणि आता ह्या 2nd डिग्रीला आहे. आता आता जॉईन झाल्यापासून तो पूर्णपणे त्रास निघून गेला आहे. आता लाळ बनते आपोआपच, आणि बोलताना त्रास नाही होत काही. नाहीतर आधी असं घुटघुट घुटघुट पाणी पितच राहावं लागत होतं मला सारखं, हं. तेव्हाच बोलू शकत होती. आता नाही या त्रास, आणि ते खूप सगळं सुंदर. तुमच्यामुळे मॅडम. आणि आपण रेकीला जोडलो होतो कशासाठी? माझ्या पाठीचाही त्रास, मणक्याचा वगैरे, हं. आणि अजून काही प्रॉब्लेम असे. हं. हं. हा. पाठीचा पण त्रास हे काय नव्हतं त्याच्यात, पण म्हणते? हे झालं. पाठीचा त्रास हा, काय म्हणते? आहे किंचित किंचित कमी आहे. हं. होईल, तोही होईल नक्की. नक्की नक्की होणार. होईल. येस, हा. होणारच. काळजी करू नका. नक्कीच होणार. अधिक कोण आहेत 2nd डिग्रीचे? मला दिसत नाहीये तुम्ही.
मी आज जाणीवपूर्वक सेकंड डिग्रीच्या सदस्यांना अगोदर शेअरिंग करायला सांगते, जेणेकरून ती आता जस्ट आले आहेत. कुठं त्यांचे फक्त 25 दिवस झाले आहेत ऊर्जेसोबत जुळून. हे अनुभव शेअर करतायत. रुपाली ताई, रुपाली. ओके, जे आहेत ते. हा, आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा मी नमस्ते. हा, मी रेखीमध्ये जॉईन झाल्यापासून माझ्यामध्ये खूप स्वतःमध्ये बदल झाले. मला खूप निगेटिव्ह विचार येत होते. काय करायचं आणि काय नाही करायचे सारखं मी त्या विचारांमध्ये असायचे. पण आता सगळे सकारात्मक विचार येत आहेत. मेडिटेशन चालू केल्यापासून स्वतःमध्ये खूप बदल होते की सगळं होणार आहे, आपलं सगळं झालंय. अर्धनिम्मे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत. असं वाटतं की सगळं आता झालंय, आपले पूर्ण आपल्याला एनर्जी प्राप्त होते, आपल्याला ब्रह्मण्य ऊर्जा आपल्याला सर्व काही देत आहे. हा सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह विचारांमध्ये सतत चालत आहे. त्यामुळे खूप छान वाटतंय. खूप सुंदर. रेखीचे आणि तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद. या ब्रह्मांडाचे खूप धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. गीता, 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 तुम्हाला काय वाटते आहे? हा, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम, मी जेव्हापासून रेकीला जुळले तो तेव्हापासून मला मेन म्हणजे मला खूप निगेटिव्ह विचार यायचे. ते हा, खूप प्रमाणात कमी झाले आणि वरतून म्हणजे हाडं वगैरे दुखायचे, ते सुद्धा कमी झाले दुखणं. आणि मेन म्हणजे मला घरामध्ये सुचायचेच नाही, कामं सुचत नव्हते काही. हं, खूप वेळ लागायचा कामांना. म्हणजे मी एक काम करण्यासाठी 2 वेळेस चक्कर मारायची तर काम विसरून जायची. ते सुद्धा कमी झालं. परत काम सुचायला लागलं घरामध्ये, ते पण झालं. आणि माझे कान वगैरे ते सुद्धा खूप खाजवायचे असे, खूप त्रास व्हायचा कानांचा. तर तो हं, सुद्धा खूप कमी झाला माझा. खूप पुष्कळ कमी झाला मला का त्रास, पुष्कळ कमी झाला. बर. आणि मेन म्हणजे फ्रेश वाटतं आता दिवसभर. नाही तर हं, पहिले खूप झोप यायची, त्रास व्हायचा, सुचायचे नाही काम, असे त्रास व्हायचा मॅडम. नक्कीच. खूप सुंदर. ब्रह्मांडाचे खूप 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 धन्यवाद, खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सानप ताई, नमस्काराच्या मुद्रेत. आता दिसल्या नाही, आताच सानप ते माझ्या समोर होत्या. भाग्यश्री. हा, भाग्यश्री सानप. झाला अनम्यूट, झाला अनम्यूट भाग्यश्री. हा, करता येतो, करता येतो. अनम्यूट नाही होत आहे. ओके, काय हरकत नाही. तुम्हाला मेसेज दिला आहे, अनम्यूट करून ठेवा तोपर्यंत. ओके. अधिक कोण आहे, अधिक कोण आहे? 2-3 स्क्रीनवर सगळेजण गेले ना, त्यामुळे मग मला दिसत नाही. तुमचा अनम्यूट झाला की अनम्यूट करा भाग्यश्री. हा, अधिक. व्हिडिओ सुरू करा सगळ्यांनी, सगळ्यांनी व्हिडिओ सुरू करा. ओके. पहिल्या डिग्रीचे सदस्य चॅलेंज घेऊ. पहिल्या डिग्रीचे सदस्य जे फर्स्टला आले 3-4 दिवस झाले, मी असं म्हटलं होतं की पहिल्या मेडिटेशन पासून तुम्हाला बदल जाणवायला लागतो. ओके, मी असं नाही म्हणत की तुमच्यामध्ये खूप बदल झाला, असं नाही म्हणत आहे. पण कुठेतरी काहीतरी पॉझिटिव्हिटी आली आहे का? पहिलं मेडिटेशन जे करत आहेत फक्त श्रीकृष्ण राणे सर, फक्त पहिलं मेडिटेशन करत आहे सर आपण. 2-3च दिवस झाले आपली बॅच सुरू होऊन. नमस्ते आत्मा नमस्ते. मॅडम. मला फ्रेशनेस पाना पहिलं जाणवायला लागलं होतं. सकाळी उठलो हं, कारण 6-6:30 वाजल्यावर मी हे करतो, त्यामुळे हं. फ्रेशनेस पाना आला. ठीक आहे. आणि आता 10%च माझ्याकडे एनर्जी असल्यामुळे मी काय जास्त बाकीचं हे काय करायला म्हणतो. नक्कीच सर. येस, पण आपल्याला एवढंच आहे की पहिल्या मेडिटेशन पासून काहीतरी बदल वाटतो का स्वतःमध्ये? एक हो, असते बदल ना. तर वाटतो. नक्कीच, बरोबर. आपल्या ताई, मी तुम्हाला अनम्यूटचा मेसेज टाकलाय या ताईंना माझं. हा, मृणाली सागर सर, मृणाली अगोदर. हा, मृणाली. हा, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आवाज वाढवा. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते, बोला. काय वाटते मृणाली? काही छान वाटतं मॅडम, शांत वाटतं, ओके. चांगलं वाटतं आणि
चांगलं वाटलं. कारण एकच मेडिटेशन झालं असेल मला वाटते सध्या ना? हो, एकच झालंय. एकच झालं. ओके. काय हरकत नाही. सध्या तर पहिल्या मेडिटेशन करताना त्रासच झाला असेल थोडासा. हात दुखतात आहे ना? हा, तर त्या वेदनेच्या पलीकडे जा थोडंसं. काळजी करू नका. तुम्ही छान प्रकारे पुढे जाणार आहात. सागर सर, काय वाटलं रेकीला जोडून? एकच सेशन झालंय फक्त यांचं. हा. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. तो मॅम सकाळी उठल्यावर एकदम पॉझिटिव्ह वाटायला लागलं. म्हणजे जी भीती होती ती कमी झाली हा आणि नेगेटिव्ह थॉट्स पण कमी झाले ऍक्च्युली. हा आणि पॉझिटिव्हिटी जास्त जाणवायला लागली. हम्म. सो थोडे चांगले म्हणजे कॉन्फिडन्स पण थोडा वाढलाय आणि थोडं बेटर वाटतंय, पॉझिटिव्ह न- वाटतंय. नक्कीच. खूप छान ऑब्झर्व करणार तुम्ही एनर्जी आणि छान रिझल्ट येणार. काळजी करू नका. अच्छा, आता कोणीही थँक्यू ज्यांना थँक्यू. थँक्यू. आता कोणीही ज्यांना शेअर करायचं आहे त्यांनी हात वर करावा. ओके, शैलजा यांना करायचं आहे. ओके, छान. अनम्यूट करा. पुन्हा म्यूट केलं तुम्ही स्वतःला. होत नाही. हा, हो ना. तुम्ही 2 वेळा क्लिक करून राहिल्या तुमच्या. हा, बस. ओके. हा. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मी रेकीला जॉईन झाल्यापासून माझ्यामध्ये भरपूर बदल झालाय. मी आधी स्वतःवर प्रेम करायला शिकले. स्वतःवर प्रेम मी खूप करते आता. पूर्वी असं काही होत नव्हतं, पण आता मात्र स्वतःवर खूप प्रेम करते. निगेटिव्हिटी गेली, पॉझिटिव्हिटी आली आणि पूर्वी राग भरपूर यायचा, पण आता तो कमी झालाय. अंधाराची भीती होती ती कमी झालीये. विचारांची बरीच अशी मालिका होती ती कमी झाली. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला परवा म्हटलं होतं की माझा शुगरचा जो काही आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण मी जेव्हा काल डॉक्टरांकडून आले तेव्हा ती लेवल खूप छानपैकी कमी झालेली आहे. शुगर माझं कमी झाली. सांगा ना किती होती आणि किती झाली? काही फरक नाही पडत, थोडीशी जरी कमी झाली असेल. 109 होती ती आता 180 वर आली. वा, खूप सुंदर. खूप छान. स्वतःला शाबासकी द्या तुम्ही मेडिटेशन केले म्हणून. आणि ब्रह्मांडाला धन्यवाद माना, ब्रह्मांडाचे. धन्यवाद. हो ना? नक्कीच. खूप छान. चला, अधिक कोणाला शेअर करायचं आहे? इलेक्ट्रिक हँड केला तर अधिक उत्तम. मला तुमचे हात बऱ्याच वेळा दिसत नाही. ओके, डॉक्टर साहेबांना संधी हवी आहे. आणि अधिक 1 मिनिट. एक मिनिट सर. मला आता कोणीतरी आलं होतं समोर. पहिले एक संधी देते आणि मग संतोष जगताप सर, तुम्ही आजपर्यंत कधीच मला शेअर केलं नाही की तुम्हाला काय बदल वाटला. एक तर मी काल तुम्हाला मेडिटेशन करायला सांगितले होते, ते झाले का सांगा? हा, बोला सर. सुरू आहे सर माईक तुमचा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. सर्वांना. अगोदर मला सांगा मेडिटेशन किती झाले सेकंडचे आता? 15-16 झाली मॅडम. वा, खूप छान. हा, ते सर. सगळ्यात महत्वाचा अनुभव म्हणजे आमच्या आईसाठी जी रेखी दिली तुम्ही पहिल्यांदाच, ते पहिल्या रेखीमध्ये ते शुद्धीवर आली आणि दुसऱ्या रेखीमध्ये चालायला लागली. हे सगळ्यात मोठा अनुभव आहे आपला. त्याबद्दल तुमचे आणि रेखीचे आभार. धन्यवाद मॅडम. तुम्हाला काय बदल वाटतो सर स्वतः? नाही, मला एवढा विशेष काय आणखीन बदल नाही, पण चांगलं वाटतंय, फ्रेश वाटत. ओके, काय हरकत नाही सर. बघा, कारण आता कालच मी सरांना रागवली होती मेडिटेशन करत नाही म्हणून. म्हणून सरांना 2 दिवसामध्ये मेडिटेशन पूर्ण करायला सांगितले आहेत. नक्कीच करा सर. तुम्ही छान पुढे या. कारण तुम्ही जर बघा, लक्षात घ्या सगळ्यांना, जादू नाहीये बरं काय की मंजुश्री मॅडम जादू करतील किंवा हे ब्रह्मांड जादू करणार, असं नाही होणार. तुमची ही लढाई स्वतःची आहे मेडिटेशनची. मेडिटेशन तुम्हालाच करावं लागणार आणि अंतर्बाह्य बदलही तुमचा तुम्हीच करणार आहे. आम्ही तुम्हाला काय देणार आहे? सपोर्ट देणार आहे. हे ब्रह्मांड काय देणार आहे? ऊर्जा देणार आहे. मेहनत मात्र आपली आपल्याला करावं लागते.
लक्षात येते का? जे सदस्य मेहनत करणार नाही ते मागे पडणार आणि जे सदस्य मेहनत करतील ते 2, 4, 8 प्रत्येक दिवसागणिक तुमचा अनुभव वाढत जाईल. तुमच्या सगळ्यांसमोर आमचे दादा पण दाखवले आहेत जे मेडिटेशन करत नव्हते, आता ते लागले आहेत. मी शब्द देते, पुढच्या रविवारी संतोष जगताप सर तुम्हाला स्पेशल शेअरिंग करणार आहेत. नाव लक्षात ठेवा. ओके सर? ओके ओके. हा थँक्यू काय आहे ना मेडिटेशन करसाल तर पुढे जासाल आणि दादा आता मेडिटेशनला लागले आहेत. कारण आम्ही ठीक ग्रुपने आहे. एनर्जी दिली आणि विचारूच नका. काल आम्ही सगळेजण काय ना सेशन असतं, थोडंसं प्रेमाने सगळ्यांना पुढे न्यावं लागतं. नाही ऐकलं, मेडिटेशन केलं तर ओढत न्यावं लागतं. असं सगळं काही होत असतं. तर तसं आपल्याला ठीक पुढे आहे. जायचं आहे. ओके. डॉक्टर साहेब, 1 मिनिट. हा आत्मनमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते मॅम. मी 1 जानेवारी पासून या मंगळशी हिलिंग इश्यूशी जुडलो आहे आणि रोज तुम्ही म्हणता त्याप्रमाणे रोज मला नवीन अनुभव येतात. रोज प्रत्येक पेशंटला हात लावला की त्याला आराम मिळतो. नुसता हात असा ठेवला की तो पेशंट बरा होते. हसत जाते, रडत येणारा पेशंट हसत जाते. मी व्यवसायाने डॉक्टर आहे. गेली 30 वर्ष मी जावळी तालुका सातारा जिल्ह्यातला आहे. त्यातल्या दुर्गम अशा भागात मी प्रॅक्टिस करतो. अतिशय प्रतिकूल परिस्थिती प्रॅक्टिस सुरू केली आणि हे असं वाटतंय आता हे जर 30 वर्षापूर्वी मला मिळालं असतं तर आज कुठल्या कुठे मी पोहोचलो असतो. पण ठीक आहे. अगदी प्रॅक्टिसच्या आता 30 वर्षानंतर मला हे मिळालंय तरी त्याचा मी भरपूर फायदा घेणार आहे आणि भरपूर लोकांचा फायदा करून द्यावा. आता मी तेवढ्याच जेवढी फी आधी घेतो तेवढ्याच फी मध्ये आता पेशंट पण झटकन बरे करतो, पटकन बरे होतात. आणि मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ही ब्रह्मांडी ऊर्जा कशी घ्यायची, कशी स्वीकारायची आणि मेडिटेशन तुमची एवढी टेक्निक मेडिटेशनचं मस्त आहे की खूप चांगलं ध्यान लागतं आणि आपल्याला ब्रह्मांडी ऊर्जा अगदी सहजगत्या प्राप्त होते. फक्त त्याच्याशी जुळून राहिलं पाहिजे आणि ग्रँड मास्टर व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं की फर्स्ट सेकंड थर्ड न करता ग्रँड मास्टर पर्यंत सगळ्यांनी पोहोचलं पाहिजे. घरोघरी एक ग्रँड मास्टर, प्रत्येक घरी एक ग्रँड मास्टर झाला पाहिजे, प्रत्येक घरी ध्यान झालं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि ब्रह्मांड ती नक्की पूर्ण करेल. आणि म्हणजे हे इन्स्टिट्यूटला खूप मोठं बनवायचं आहे आपल्याला आणि सगळ्यांनी आपण ग्रँड मास्टर्सनी मनावर घेऊया आणि मॅडमचं हे ज्ञान सगळ्यांना देऊया. आणि अतिशय खडतर परिस्थितीतनं मॅडम पण आलेले आहेत आणि आपल्याला सुद्धा खडतर परिस्थितीतून बाहेर काढण्याची जी कला आहे, जे टेक्निक आहे, जे सायन्स आणि अध्यात्मावर आधारित आहे. नुसतं असं काही ते बुवाबाजी असलं तसलं काहीच नसून हे निव्वळ सायन्स आणि अध्यात्माचं मिश्रण आहे आणि ते आपल्यासाठी ब्रह्मांडाने आणून दिलेलं आहे. त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि सगळ्यांनी ह्या गोष्टीत समाविष्ट होऊन सगळ्यांना घरोघरी ग्रँड मास्टर तयार झाले पाहिजे, घरोघरी ध्यान झालं पाहिजे. प्रत्येक शेतकरी असो, व्यापारी असो, कष्टकरी असो, कोणी असो, सगळ्यांनी ध्यान करा आणि आपण आनंदाने मस्त पॉझिटिव्ह बनवा. निगेटिव्हिटी काढून टाका. आज मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपण जसे विचार करतो तसं होत असतो. नकारात्मक विचार केले तर नकारात्मक घटना घडतात आणि सकारात्मक विचार कसे करायचे हे आपल्याला पैकी फर्स्ट सेकंड थर्ड आणि ग्रँड मास्टर या सगळ्यातून आपल्याला शिकायला मिळतं. मी रोज 5 मेडिटेशन करतो. मॅडम मी असंच मलाही जबरदस्ती म्हटलं की तुम्ही किती मेडिटेशन केले सर, म्हणजे माझे कमी झाले ते मला एवढे मेडिटेशन झाले पाहिजे. तर मी ते तेव्हापासून मी 5 मेडिटेशन रोज करतो. सकाळी 4:30 पासून जे सुरू होतं ग्रुप मेडिटेशनला तर एक दिवस पण गैरहजर राहत नाही. सगळ्यांनी ग्रुप मेडिटेशन, सगळ्या ग्रँड मास्टरनी ग्रुप मेडिटेशनला हजर राहिलं पाहिजे आणि ती ऊर्जा घेतली पाहिजे. आपल्या आप्तस्वकीयांचा फायदा करून दिला पाहिजे. मॅडम जे त्यावेळी आपल्याला आशीर्वादाच्या भूमिकेत आपल्याला जे आशीर्वाद देतात, आपल्या सखीयांना आशीर्वाद देतात. कोणी अडचणीत असेल, कोणी आजारी असेल, कोणी आर्थिक संकटात असेल, कुणाचं काही कोर्ट केसची कामं असतील तर त्यासाठी ही पॉझिटिव्ह एनर्जी मॅडम स्वतःची पॉझिटिव्ह एनर्जी देतात आणि आपल्यालाही पॉझिटिव्ह बनवतात. आपल्यातही ती ऊर्जा निर्माण होते.
असं मॅडम स्वतः जसं आहे तसं सगळ्यांना बनवायचा प्रयत्न करतायत. तर ते आपण सगळं त्याचा फायदा आपण सर्वांनी घेऊया आणि जास्तीत जास्त लोकांना यात आणूया आणि जास्तीत जास्त जणांनी ग्रँड मास्टर व्हावं हीच माझी इच्छा आहे. आत्मा नमस्ते. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हात लावा, पेशंट दुरुस्त करा. असं सेशन घेऊया सर आपण मग एखादा. येस येस येस. नक्कीच ऊर्जेसोबत जुडल्यानंतर तुमच्यामध्ये एवढी ऊर्जा निर्माण होते की पेशंट तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलेत की त्यांना तो एक पॉझिटिव्हनेस आणि खरोखर ते दिव्य ऊर्जा आपल्या स्पर्शामधून सुद्धा जायला लागते. स्वतःला तेवढं सिद्ध करावं लागतं. थँक्यू सर. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. आनंदी आनंद सर्वीकडे. मी काल एका जणाला सांगितलं होतं, मितालीला, की तुम्हाला आज शेअरिंग करायचं आहे. माझे अबोल लोक सुद्धा बोलायला लागले पाहिजे. हा त्यामागचा उद्देश आहे. मिताली जाधव, माईक सुरू करा. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. बोला. तर रेखीव ऊर्जेमध्ये आल्याच्या नंतर पहिला मी खूप म्हणजे विचार जास्त करायचे वगैरे आणि कुणी बोललं तरी मनाला लावून घ्यायचे. म्हणजे असं ह्या व्यक्तीने मला असं का बोललं वगैरे खूप लावून घ्यायचे आणि रडत बसायचे. आणि आता ते कमी होत आलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेखीमध्ये मला पेमेंट करायला पैसे नव्हते. अर्धे पैसे थोडे पैसे भावाने भरले आणि नंतर मग मिस्टरांनी भरले. आता मिस्टर बोलले की अर्धे पैसे आहेत ते मी तुला दुसऱ्या महिन्यात देतो. तर म्हटलं चालेल ठीक आहे, बघू म्हटलं मग पुढे काय होतं ते. आणि एक दिवस तसंच मेडिटेशन मध्ये शांत बसली होती आणि फक्त एवढंच म्हणजे मेसेज केला की मला पुढच्या याच्यासाठी पैसे हवेत, ते कुठूनही म्हणजे अरेंजमेंट होते. आणि एक दोन दिवसानंतर मग मीच पप्पांना फोन केला होता चौकशी करण्यासाठी, तब्येत वगैरे कशी आहे वगैरे काय. पैसे मागायसाठी नाही केला होता. आणि सहज त्यांच्याकडून त्यांच्याच मुखातून असं बोलणे झालं की तुला पैशाची गरज आहे का. तर मी विचारात पडले काय बोलू आता, मागू की नको. नंतर म्हटलं हा गरज आहे, पण म्हटलं मी तुम्हाला नंतर सांगते. म्हटलं तुम्ही आता गावावरनं इकडे कसे पाठवणार ना, त्यांना असं काही गुगल पे वगैरे करता येत नव्हतं. तर म्हटलं तोपर्यंत मी बघते दुसरीकडे अरेंजमेंट होते काय. तर नाही म्हणतात मी येणार आहे 8 दिवसानंतर तुम्हाला सांग. तर मी म्हटलं चालेल, तुम्ही येताना म्हटलं घेऊन या, मी आल्यावर बघते मग. अशा प्रकारे रेखीने म्हणजे असं हेल्प केली सुरुवातीलाच 2-3 दिवसात. ती अरेंजमेंट झाली. त्याच्यानंतर तुम्ही अटोमेंट घ्यायच्या आधी सांगितलं होतं की आंघोळीच्या पाण्यातून मीठ टाकून वगैरे तुम्ही डेली आंघोळ वगैरे करा. तर त्यातून असं व्हायचं की उन्हात गेल्याच्या नंतर आपली स्किन काळी वगैरे होते. तर ते काळपटपणा म्हणजे हळूहळू निघत होता. आणि मला वाटायचं की माझी स्किन एकदम व्हाईट व्हाईट काय होते. म्हटलं मला काय प्रॉब्लेम दुसरा चालू नाही ना झाला. आणि माझ्या शंका यायला लागल्या. आणि म्हटलं नाही नाही, मॅडमने सांगितलं शंका घ्यायच्या नाही, एकदम पॉझिटिव्ह वगैरे राहायचं विचार. मग ते तुम्ही सांगितलं डिलेट डिलेट वगैरे करायचं. मग ते असे नकारात्मक विचार लागले की मग ते थॉट्स वापरायचे की तुम्ही सांगितलं डिलेट करायचं, डिलेट करून टाकायची आणि लेट गो करायची की परत येऊ नयेत म्हणून. आणि मग काही दिवसांनी मग आपोआप स्किन इकडे मुरमाचे वगैरे डाग होते चेहऱ्यावरती ते निघून गेले वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेडिटेशन करताना गाईड मेडिटेशन असतं तुमचं, त्यात जे अधूनमधून विचार येतात त्यांना पण थांबवायला म्हणजे प्रॅक्टिस करायला लागले, ते कमी व्हायला लागले. परत व्हायब्रेशन वगैरे तुम्हाला कुठं होतं वगैरे तुम्ही विचारत होतात तेव्हा टाळूवरती होत होतं, परत थर्ड आय वरती होत होतं. आणि पहिल्या सुरुवातीला मी स्वामींची सेवा करायची ना, तेव्हा तारक मंत्र वगैरे तीर्थ वगैरे बनवायला सांगायचे. तेव्हा एका हातालाच व्हायब्रेशन आहे, दुसऱ्या हाताला माळा असल्यामुळे व्हायब्रेशन जाणवायचे नाही. पण रेखीमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ती प्रॅक्टिस करायला सांगितला दोन्ही हातांत किंवा पॉवर बॉल वगैरे, मग ते दोन्ही हातांना व्हायब्रेशन वगैरे यायला लागले. मग ते अनुभव यायला लागले. मग हळूहळू म्हणजे माइंड पण रिलॅक्स व्हायला लागलं, बॉडी पण रिलॅक्स व्हायला लागली. आणि एक आत्मिक शांती असते ना, म्हणजे
प्रश्न निर्माण होत नव्हते. एक समाधान निर्माण होतं की नाही काहीतरी हाय पॉझिटिव्ह ते आतून जाणवायला लागलं वगैरे. आणि असे म्हणजे हळूहळू अनुभव येत आहेत, म्हणजे चालू आहे. म्हणजे आता 15 दिवस 18 दिवस झाले, एवढे छान छान अनुभव आलेत मला. धन्यवाद. खूप छान, खूप छान. आणि काल आम्हाला काय म्हटलं होतं माहितीये का, मॅम मी ना कोणासोबत बोलत नाही, मग ती हिंमत नाही. आणि मला सांगा सगळ्यांनी, सगळ्यात छान माझी मितालीच बोलली, बरोबर आहे की नाही? हा. आणि म्हणून आज म्हटलं मी शोधत होती एक एक जण की त्यांना आपल्याला पुढे बघा. इथे काही कोणीच कोणाला जबरदस्ती नाही करत आहे की तुम्ही शेअरिंगच केलं पाहिजे. इव्हन एवढं आहे की अगदी पर्सनल ज्या गोष्टी आहेत त्या कोणीच शेअर करू नका, हे अगोदरच सांगितलेलं असते. जे आपण बाहेर समाजासमोर आपला प्रॉब्लेम सांगू शकतो तोच सांगा. जे आणि जो म्हणजे जसं आपण ही म्हणक म्हणतो ना, कसे असतात ही म्हणक कसा असतो, तो बाहेर 10% दिसतो आपल्याला, पण त्यापेक्षा त्या समुद्राच्या आतमध्ये पाण्यामध्ये 90 असतो, आपल्याला 10% दिसतो. आणि आपल्या आयुष्यामधला सगळ्यांसमोर जाहीर करता येणारा फक्त 10%च भाग आहे. ओके, म्हणजे अनुभव आहेत की आपण 10%च सगळ्यांसमोर सांगू शकतो, पण 90% गोष्टी अशा असतात ज्या खरंच सिक्रेट आहे. मान्य आहे का तुम्हाला सगळ्यांना? आहे की नाही? आणि ते आपण इतरांसोबत नाही शेअर करू शकत, आणि तुम्हाला ते शेअर पण नाही करायचे आहे. तुम्ही जेवढं बोलू शकता ना तेवढंच बोला. ओके. थँक्यू मिताली, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3rd डिग्रीची सगळ्यात पहिले फी मितालीनीच पाठवली आहे. शक्तिपात होता बरोबर, कोणीच नव्हती पाठवली, तेव्हा मितालीनी पाठवलेली आहे. असं असते, युनिव्हर्सला तुम्ही मागा सगळं काही मिळतं. खूप धन्यवाद. मला माहितीये अजूनही बऱ्याच जणांना शेअरिंग करायचं आहे, पण आता भाग्यश्रीचा पण नंबर लागणार नाही, कारण आपल्याला मेडिटेशन घ्यायचं आहे. ओके, मी पण आज कमिटमेंट केलेली आहे माझ्या बाळासोबत की 10 वाजता सेशन संपून येणार आहे म्हणून. ओके. आणि सगळ्यांनाच आता आपल्याला 10 पर्यंत आपल्याला जायचं आहे, बरोबर ना? हा. ओके, चला. अस्मिता बसा, शांत डोळे बंद करून बसा. ओके. सेशन नंतर थोडी अस्मिताला रेकी देऊया. माझी लेक जरा मला आज जरा थोडी थकलेली दिसते, हो ना? गरज आहे का अस्मिता ऊर्जेची? अंगठा दाखव असेल तर मला फक्त, हो ना? हा. येस. रोज सकाळी मेडिटेशनला बसा. कधी कधी आयुष्यामध्ये खूप साऱ्या घडामोडी होतात, चारही बाजूंनी कुटुंबातील लोक नसतात सहकार्य करत. मी मेडिटेशन करते पण आजूबाजूचं वातावरण खूप नकारात्मक आहे किंवा लोकांचा विश्वासच नाही आहे, ते पण आपल्याला अनेक वेळा मागे ओढतात. बिनधोक राहा. काय, सकाळच्या मेडिटेशनला बसा, सगळ्या गोष्टी छान होतात, काळजी करू नका. ऊर्जा तुम्हाला मदत करते. ओके, करायचं ना मेडिटेशन? यस. मी फक्त एवढं सांगेल की या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीला जुडा, आपल्या आयुष्यामध्ये जे जे हवं आहे ते ते घडवा. अगदी बॅच सुरू झालेली आहे, 2 दिवस झाले. 10 तारखेला बॅच सुरू झालेली आहे. उद्या दुपारपर्यंत ऍडमिशन सुरू असतील. उद्या दुपारी 5 वाजेपर्यंत नवीन बॅचचे ऍडमिशन त्याच बॅचचे ऍडमिशन सुरू असतील. आपल्या आप्तस्वकीय मित्रमंडळी आणखी जे कोणी आहेत त्यांना जर तुम्हाला असं वाटत असेल की त्यांच्याही आयुष्यामध्ये सकारात्मक बदल व्हावा, तर त्यांना सुद्धा जोडा ऊर्जेला. ओके. आणि या, बस काय काय सांगणार आहे. हे सेशन फक्त ऍडमिशन व्हावे यासाठी नसते, तर अनेक जणांपर्यंत ऊर्जा पोहोचावी, अनेकांच्या आयुष्यामध्ये दिव्य ऊर्जा यावी, हा एक उद्देश असतो की ऊर्जेचा प्रचार प्रसार व्हावा. मी तर काही गावोगावी जाऊन अनेक सगळ्या गोष्टी नाही करू शकत, पण कुठेतरी या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचावी. तुमच्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा तुम्ही कसा उपयोग करावा हे तुम्हाला समजावं, या ब्रह्मांडासोबत एकरूप व्हावं. मी झाली आहे, माझ्या आयुष्यात मी अनेक बदल घडवून आणले आहेत. असेच सगळ्यांच्या आयुष्यात आपण सगळेजण जॉईन झालो आहे, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात भरपूर बदल झालेले आहेत. असेच अनेकांच्या आयुष्यात व्हावे यासाठी आपण पुढचं पाऊल उचलायचं, असा या सेशनचा एक उद्दिष्ट असतं. खूप धन्यवाद सगळ्यांना, अगदी मनापासून धन्यवाद. कृतज्ञतेचे जादू हे सेशन सुद्धा उत्कृष्ट प्रकारे झालेले आहेत. अनेक लोकांनी सुरुवातीला केले, मध्ये गॅप पडला, काळजी करू नका, रेकॉर्डिंग आहे. जेथून गॅप पडला तेथे एक एक सेशन घ्या. गॅप जरी पडला मध्ये 2 दिवसाचा, 3ऱ्या दिवशी ऐका, करा. मात्र जादूचे सेशन सुद्धा पूर्ण करा. स्वतःच्या आयुष्याला छान वळण द्या. थँक्यू म्हणायचं, धन्यवाद मानायचं. हा,
काय बेटा? हा 2. छान. थँक्यू म्हणा, थँक्यू म्हणा, थँक्यू म्हणा. आत्मा नमस्ते सगळ्यांना. अनम्यूट करते 1 मिनिट. मेडिटेशनच्या अगोदर सगळ्यांना अनम्यूट करते. आत्मा नमस्ते सगळ्यांना. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो.